बरं का मंडळी, गाणं झाला, गवळण झाली. आता याच्यानंतर भारुडाच्या सेवेला सुरुवात करायची असते बरं का मंडळी. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल बरं का मावशी, खरं सांगते तुम्हाला माहिती असेल का नसेल बरं का, पण मागच्या महिन्यात मी आपल्या सिन्नरला आलते बरं का मावशी. तिथे का नाही बरं का माझं एवढ्या लोक सांगायचे म्हणले की मला टेन्शन येते बरं का. पण सांगते ऐका, सिन्नरला का नाही बरं का माझं लग्न झालं बरं का. यातलं कोण कोण आलं माझ्या लग्नाला, यातलं कोण कोण आलं लग्न. ही म्हातारेल ती पुढे बसलेली. आता कशी लागली डोळे वाटणं पाहिलं आता. काय सांगायचं म्हणली, पोरगले चांगले, पोरगले चांगले, देखना दिवाईन तोंडावर ना खाईन. कुठं बसलं होती पिंट ह्याव काही आलता का नाही लग्नाला होय म्हण, नाहीतर अंगावडी हेणत असते बघ. आलता काय सांगायचंय, कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती, टपावर बसून आलं. आलाची आला लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसलं बरं का. करदुडा तुटुस्तर बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेलं. पण ते काही का असं ना बरं का, लग्न एवढं थाटात पार पडलं. पण घाई घाईमध्ये तुम्हाला माझा नवरा दाखवायचा राहून गेलं बरं का. आमचे मिस्टर कुठं बसले, तू येऊ का की लाल केसवाले उठा. शेट्टी वाजू नका, शांत बसा, ओरडू नका. बर का, कसा दिसतोय आमचा जोडा, कसा दिसतोय माझा परश. कशी उभं राहिलेत बरोबर बघा ना, दोन का झेडपीला निवडून आणले. हा, पण तुम्ही म्हणाल बरं का पोरी, तुम्ही म्हणाल पोरी तू एवढी तरणी दिसतीस, तुम्ही म्हणाल तू एवढी तरणी दिसते, मग मॉडेल का जुनं पकडलंस. पण बरं का, आमच्या यांचा एक स्वभाव फार गोड आहे. पहा, पाहायचं का तुम्हाला, खाली बसव, उठा. पाहिलं किती गोड स्वभाव आहे. बसव खाली, उठा उठा. पाहिलं किती गोड स्वभाव, किती गोड स्वभाव. बघितलं का बरं का महिला मंडळ, नवरा असा पाहिजे, नवरा असाच पाहिजे. बस म्हणलं की बसला पाहिजे, ओट म्हणलं की ओटला पाहिजे, आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळत सुटलं पाहिजे बरं का. हा यांचा स्वभाव मला फार आवडला बरं का मावशी. जास्त वळवळ करू नका बरं का. काय सांगायचं, लग्न झालं बरं का मावशी, पण काय सांगू तुम्हाला, काय सांगावं, लग्न झालं, नांदायला गेले, पण मॉडेल लय कडून निघालं. आणखीन बघतोय कसा बघा की. तुम्ही म्हणाल आल्या आल्याच लागली नवऱ्याचं घरानं सांगायला, हिला नेमकं झालं तरी काय. पण मला सांगा मावशी, संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे, पाहिजे का नाही चांगलं घर. पण काय सांगायचं, अहो लग्न झाल्यापासून बघते मोडद्यानं साधं घर तरी बांधलंय का. आणखीन बघतोय कसं बघा की, मोडकच घर अन पडकच छप्पर. बरं का म्हणलं, मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं. आता म्हटलं उद्या भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवली असती, यांच्या का लाल केसावर बसू. आणखीन बघतात कसं बघा की. मी म्हणते नसं त्या चांगलं घर राहायला का हरकत नाही, पण कमीत कमी देवाला देवघर तरी पाहिजे की ना मावशी, पाहिजे का ना देवाला देवघर. पण काय सांगायचं, लग्न झाल्यापासून बघ ते साधं घर सुद्धा बांधलं नाही. कारण किती मोठं घर असू दे बरं का, घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला शोभा नाही. कितीही मोठा बंगला असला तरी बंगल्याच्या समोर जर तुळशी वृंदावन नसेल तर बंगल्याला किंमत नाही. तसं गाव कितीही मोठं असू द्या,
त्या गावामध्ये जर एखादं जरी देवाचं मंदिर नसेल तर गावाला शोभा नाही दादा नो. म्हणून आमच्याकडे महाराज म्हणतात तसा हा माणसाचा जन्म आहे बरं का. माणूस किती मोठा असू द्या, किती पैशावाला असू द्या, परंतु त्याच्या अंतःकरणामध्ये जर देवाला जागा नसेल तर महाराज म्हणतात त्याच्या जीवनाला सुद्धा काही किंमत नाही. मन म्हणते मोडकच घर अनपडकच छप्पर आणि यांच्या देवाला देव घर नाही. आणखीन बघ तू कसं बघितलं. मन म्हणते दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला हा नवरा नको ग बाई. आणि हा दादला नको हा नवरा नको हा दादला नको ग बाई. दादला नको नवरा नको दादला नको ग बाई. हा दादला दादला आणि हा नवरा आणि हो ठोंब्या. आणखी बघतोय कसा बघितलं. तुम्ही म्हणाल नुसत्या घरासाठी नवरा सोडतेस का, पण मावशी नुसत्या घरासाठी नवरा सोडायला काय रिकामी हाय होय. मला सांगा अंगावर नेसण्याकरता चांगली साडी नको का, पाहिजे का नाही चांगली साडी, पाहिजे का नाही चांगली साडी मला सांगा. पण काय सांगायचंय लग्न झाल्यापासून बघते मोडद्याने एक तरी साडी घेतली का. पण तुम्ही म्हणाल आत्ताच 5 साड्या बदलल्यास की, खोटं बोलतेस का, कुठून आणल्यास या 5 साड्या. पण या 5च्या साड्या आमच्या टी शर्ट वाल्या दादांनी मला भेट दिल्यावर का. मला म्हणले तायडे काळजी करू नको आमच्या गावाला येतेस मग जुनीच साडी का घालतेस. म्हणून आमच्या दादाने मला 5च्या साड्या गिफ्ट दिल्या. अव म्हणून तरी कशी बशी 4 आली. नाही तर काय सांगायचं लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होती. अहो लग्न झालं तसं एकच साडी, तीच पिळावी तीच नेसावी, तीच पिळावी तीच नेसावी. अहो यांच्या त्रासानं 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही. रोज आंघोळीची गोळी घेते. मग काय करू, फाटकच लुगडानं तुटकीचं सोळी बरं का म्हणलं. तिला शिवायला दोरं की हो नाही, कोणतं लुगडं फाटका आहे का, कोणती साडी फाटकी, ही साडी फाटकी का, हे लुगडं फाटका का नाही. एकनाथ महाराज म्हणतात आज या कलियुगामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटले, नातं नावाची चोळी फाटली. तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धागा पाहिजे, विश्वास नावाची सोयी पाहिजे. परंतु आज या कलियुगामध्ये नात्यामध्ये प्रेम राहिलं नाही, विश्वास राहिला नाही. म्हणून महाराज म्हणतात जिथं विश्वास राहत नाही ते नाती जास्त दिवस टिकत नसतात. म्हणून असा विकल्प नावाचा नवरा महाराज म्हणतात नको. कारण एकदा का विकल्प माणसाच्या जीवनामध्ये आला की विकल्प माणसाला प्रपंचही करू देत नाही आणि परमार्थही करू देत नाही. म्हणून म्हणते असं नवराच नको बरं का. हो पण तुम्ही म्हणाल एवढी मोठी दणकट बाई दिसती खुशाल म्हणती नवराच नको. पण काय सांगायचं मावशी, मॉडेल दिसायला दिसतंय गरीब पण लय आगाव आहे. हो वानयेडेच गुण घोडेच साधे नाहीत. असं वाटतं यांना इथं सोडावं, असं वाटतं यांना इथं सोडवण्या सिस्टीम वाल्यासोबत निघून जावं. तुम्ही म्हणता नवराच नको म्हणती. खरं सांगा मावशी नसू द्या चांगली साडी घालायला काय हरकत नाही, पण कमीत कमी घरामध्ये जेवायला पाहिजे की नाही, खायला पाहिजे की नाही. पण बघा ना फुकटच्या सप्त्यातल्या पंक्ती घेऊन कसं बोक्यासारखं फुगलाय. जसा श्रावण सुरू झाला तसा घरी नाहीच मावशी, रोज पंक्तीला. पण बाया माणसानं काय खाऊन जगायचं मला सांगा ना. अहो खोटं सांगत नाही मावशी, मला नुसती जोंधळ्याची भाकर आणि जोंधळ्याची आंबाड्याची भाजी वर तेलाची धार सुद्धा नाही. कसं जगायचं मला सांगा ना. हो मला सांगा सर्वात जास्त बायकांना काय आवडतं, सर्वात जास्त महिलांना काय आवडतं. कोण म्हणलं भांडायला आवडतं, भांडायचा विषय सोडा. सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं, दागिना आवडतो. आवडतं का ना मावशी खरं सांगा बरं. पण काय सांगावं लग्न झाल्यापासून बघते मोडद्याने एक तरी साधा फुटका मी निगळ्यात बांधलाय का. आणखीन बघतोय कसं बघा की. अहो कुठं हळदी कुंकवाला गेलो कोणी म्हणायचं ताई सत्यांचं नाव घ्या की, ताई सत्यांचं नाव घ्या की. पण मोडद्याचं नाव सुद्धा की वाटत नाही. पण आता तुम्हा सर्वांचा मान राखते आणि यांचं एक शेवटचं नाव घेते बरं का. यांना इथं सोड चिठ्ठी देते. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. नको जाऊन दे एवढ्या लांब नको, तुम्ही एवढा खर्च केला इथंच पाऊस पडते. सिन्नरला पडला पाऊस, वडांगळीला आला सडाका. सिन्नरला पडला पाऊस, वडांगळीला आला सडाका. आणि आमच्या ह्यांना उठला मरायचा तडाका. आणखी एक घे की. काय म्हटले, आणखीन एक घे. आणखीन एक घेऊ. घे घे. बया तुमच्या जवळची दिसते हो. नाही कलर न ओळखलं तुमची भाऊकी हो, हो, दिसते. हो.
बरं घेते आहे का कारभारी बसा खाली बसा बस डॉक्टरनं सांगितलं जास्त वेळ उभं करू नका गुडघ्याचा तरस आहे त्यांना कधी बी जाऊ शकते एका जनार्दनी समरस शेवटचं नाव राहिलं बरं का पहाटेच्या पारी कोंबडा कोकत पहाटेच्या पारी कोंबडा कोकत आणि जे आमचं भारुड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत पहा भुकलं की नाही सोनं म्हणतात ते नाकामध्ये कानामध्ये घातलं तर त्याला सोनं म्हणतात पण एकनाथ महाराज म्हणतात अंगावरती किती सोनं घाला माणूस मेल्याच्या नंतर माणसाच्या अंगावरचं सगळं सोनं काढून घेतलं जातं बरं का कारण महाराज म्हणतात भूषणही घेते काढून या माणसाच्या अंगावरचे सगळे दागिने काढून घेतले जातात परंतु गळ्यामध्ये एक मात्र दागिना असा आहे दादांनो की ते आजपर्यंत दागिना काढायची हिंमत कोणाची होत नाही ती म्हणजे गळ्यामध्ये असणारी पवित्र अशी तुळशीची माळ आहे दादांनो माणूस मेला तरी कोणी म्हणतं का तेवढी तुळशीची माळ काढून घ्या नाही म्हणून ज्यांच्या गळ्यामध्ये माळी नाहीत सप्ताह चालू आहे त्यांनी उद्या माळी घाला ज्यांच्या गळ्यामध्ये माळी आहेत त्यांना उद्या सकाळी माळी टिकवा कारण कोरोनामध्ये ज्यांनी माळी काढल्या देवानं त्यांचा नंबर पहिला लावला बरं का म्हणून गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला बरं का म्हणून महाराज म्हणतात विकल्प नावाचा नवरा नको पण जाऊन दे बरं का नवरा बिचारा कसं कसं ना बरं का नवरा बिचारा कसं कसं ना बरं का पण मला चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं आहेत